जय हनुमान गणेशोत्सव मंडळ व नवरात्रोत्सव मंडळ यामध्ये आता आपण पोचलो आहोत. कशा पद्धतीने त्यांनी दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत असतात. याही वर्षी त्यांनी रक्तदान शिबिर 100 रक्तदाते यांना बोलावून रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात घेतलं. आपल्याबरोबर या मंडळाचे काही कार्यकर्ते आणि अध्यक्ष उपाध्यक्ष काय मदत करत आहेत, कशा पद्धतीने दरवर्षी एक सामाजिक उपक्रम ते राबवतच असतात, त्यांच्याकडून थेट माहिती घेऊ. नमस्कार, काय सांगाल तुम्ही की जय हनुमान गणेशोत्सव मंडळ व नवरात्रोत्सव मंडळ दरवर्षी सामाजिक उपक्रम समाजात राबवत असतं, आपला एक वेगळा ठसा आहे समाजामध्ये. काय सांगाल, यावर्षी आपण कोणता उपक्रम राबवला आणि त्या मंडळाविषयी थोडक्यात काय माहिती द्याल? ह्या वर्षी गणपतीला सजावटीचं बक्षीस किंवा असे दरवर्षी आपलं कार्यक्रम आम्ही सामाजिक कार्यक्रम इथं लाभवतो. काय दरवर्षीप्रमाणे आम्ही सामाजिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर किंवा कुठल्या स्पर्धा, लहान मुलांच्या स्पर्धा किंवा अशा ज्या स्पर्धा असतात आम्ही गणपतीच्या टायमिंगमध्ये किंवा दुर्गामाच्या टायमिंग या स्पर्धा लाभवतो. सामाजिक स्पर्धा भरपूर लाभवतो. यावर्षी तुम्ही अध्यक्ष या पदावरती विराजमान झाला. काय वाटतं तुम्हाला अध्यक्ष झाल्याबद्दल? थोडक्यात या मंडळाचे तुम्ही आज अध्यक्ष आहे. यावर्षी जे उपक्रम राबवले त्याबद्दल थोडक्यात काय सांगा? की अध्यक्ष झाल्यापासून म्हणजे कसं मी पहिल्यांदाच अध्यक्ष झालो. पहिली गोष्ट 25 वर्षांमध्ये पहिल्यांदाच अध्यक्ष झाले. 25 वर्षामध्ये पहिल्यांदाच मी अध्यक्ष झालो. त्यांचं तसं राजकारण, समाजकारण ह्यापासून ते बरेच लांब असतात. तुम्ही काय सांगाल थोडक्यात? तुम्ही समाजकारण, राजकारण ह्याविषयी जवळून पाहता, थोडक्यात काय मत कराल? तुम्ही गेली 8 ते 10 वर्ष या मंडळ सांभाळत आहे, थोडक्यात काय मत कराल? गेली 8 वर्षात आम्ही बरेच उपक्रम घेतलेले आहेत. रक्तदान शिबिर तर आजच झालेलं आहे, त्यात 100 मी डोनेट केलेले आहेत. असे बरेच उपक्रम आम्ही 25 वर्षापर्यंत करत आलो आहे. लोकप्रतिनिधींना लागेल असं तुम्ही ह्या वर्षी काम केलंय की या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे होतात रस्त्यावर आणि ह्या खड्ड्यांचं तुम्ही एक औचित्य साधून अशा पद्धतीने मुरुम भरलाय आणि अपघाताला जे निमंत्रण आहे ते कुठेतरी थांबवलंय. यापासून तुम्ही काय सांगाल की थोडक्यात या मंडळाचे कार्यकर्ते? मंडळाच्या कार्यकर्त्यांचं सांगायचं झालं तर हे मंडळ पहिल्यापासून गेल्या 25 वर्षापासून विविध प्रकारचे उपक्रम राबवत आलेलेच आहे. आणि रस्त्याची पाहता तुम्ही तर पाहता येतं रस्त्याची अवस्था काय आहे. वारंवार आम्ही प्रत्येक पाटबंधारे असेल किंवा ते बांधकाम विभाग असेल त्यांना आम्ही पत्र दिलं तरी ते काय रस्त्याकडे लक्ष देत नाहीत. आम्ही त्यांना वारंवार करून शेवटी मंडळातल्या कार्यकर्त्यांनी एक फोन ते पूर्ण मुरमाचे 2 डंप टाकून इथले सगळे खड्डे मुजवून होणारे अपघात टाळले आणि साठणाऱ्या पाण्यामुळे न येणारा अंदाज जो होता वाहनांना जे समजत नव्हते त्याचा एक मोठा आम्ही निरसन करून ह्या ठिकाणचं वाहतूक